हॅलो फ्रेंड्स, तर आज पुन्हा एकदा खूप छान असा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि केक बघाल तर रसमलाई फ्लेवरचा आहे. 1 किलोचा आहे आणि डॉल केक आहे. केक बनवण्यासाठी मी 6 इंचाचं आणि 4 इंचाचं टीन वापरले. पूर्ण 1 किलोचं बॅटर बनवून घेतलं आणि दोन्हीही टीनमध्ये कॅपॅसिटीनुसार मी टाकून घेतलेलं आहे. एक स्लाइस ठेवून घेतली, थोडीशी क्रीम सोक केलं आहे आणि त्यानंतर क्रीम स्प्रेड केली आहे. त्याच्यानंतर त्यावरती मी वापरणार आहे रसमलाईचं मोराचं क्रश आहे. खूप छान टेस्ट येते ह्यानी. आणि आता सध्या मी हेच वापरते रसमलाई केकला. ओरिजिनल रसमलाई आणायला मला साधारणतः 30 किलोमीटर जावं लागतं, इथे मिळत नाही. आणि ती रसमलाई जी आहे ती आणून स्टोरही करता येत नाही, कारण ती दुधापासून बनवलेली असते. 24 तासाच्या आत ती वापरावी लागते, त्याच्यामुळे शक्यतो मी क्रशपासून देते. हाही खूप छान लागतो. आता दुसरी स्लाइस ठेवून पुन्हा एकदा थोडीशी क्रीम जी आहे ती मी स्प्रेड करून घेतली आहे. आणि आता आपल्याला पॅलेट नाईफ जो आहे ना, तर तो थोडा स्लॅन्ट पकडायचा आहे, म्हणजे तिरका पकडायचा आहे, जेणेकरून आपल्या डॉलला व्यवस्थित प्रॉपर असा फ्रॉकचा शेप येईल, स्लॅन्ट शेप येईल त्यामुळे. आणि वरची क्रीम जी आहे एक्स्ट्राची ती काढून घ्यायची आणि केक म्हणाल तर एकदम सुंदर होईल. तुम्हीही नक्की ट्राय करा ही डिझाईनसुद्धा. आणि या पद्धतीने तुम्ही करता का नक्की सांगा, कारण माझ्याकडे डॉल टीन नाही आहे. जशी मी बेकिंगमध्ये आहे तशी 2019 पासून, तसा माझ्याकडे बेकिंग टीन अजिबात नाही आहे. आणि मी याच पद्धतीनं केक बनवते. आता मी ठेवलेली आहे 4 इंचाची स्लाइस आणि बरोबर साईडला जो गॅप राहतो ना, तर तिथे थोडीशी क्रीम टाकून व्यवस्थित असा फ्रॉकचा शेप आपण देऊन घ्यायचा आहे. बरोबर जमतं, अजिबातही अवघड नाही आहे. आता ही जी चौथी स्लाइस मी ठेवली आहे, ही ठेवताना साईडच्या कडा थोड्या प्रेस करा. हवं तर तुम्ही कटही करून घेऊ शकता थोड्या थोड्या, पण गरज नाही आहे. मी दाखवते या पद्धतीने, तुम्ही नक्की करून पहा. मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे. आणि डॉल टीन नसताना डॉलचा प्रॉपर फ्रॉकचा शेप या पद्धतीनं येतो. तुम्हीही या पद्धतीनं करता की तुमच्याकडे डॉलचा टीन आहे, हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि या पद्धतीचे मी भरपूर वेळा व्हिडिओज शेअरसुद्धा केलेले आहेत. आता एक्स्ट्राची क्रीम मी जवळपास सगळीच काढून घेतली आहे. आता जी स्लाइस राहिली ती या पद्धतीने एक वाटी घेतली आहे आणि त्याने कट करून घेतली आहे. आणि याला थोडंसं सोकसुद्धा करून घेते हातावरतीच आणि मग ठेवून देते. आणि पहिले क्रश टाकून घेतला आणि नंतर ही स्लाइस मी ठेवून घेतली. पुन्हा एकदा थोडीशी क्रीम लावून मी तिथे सुद्धा कवर करून घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने तिरका पॅलेट नाईफ पकडायचा आहे. आता जवळपास ही 3 इंचाची किंवा 2 इंचाची स्लाइस झाली असेल. आणखी तिरका शेप आला. 6 वरती आपण 4 इंचाची ठेवली, 4 इंचाच्या वरती साधारणतः 2, 2.5, 3 इंचाची असेल, त्याच्यामुळे आणखी तो तिरका शेप येत गेला. आणि त्यानंतर आता आपला जो पार्ट राहिला आहे तो बघा, मी या पद्धतीने अरेंज करते केकवरती. कुठेही काहीही वाया घालवायचं नाही. आणि ह्यालाही थोडंसं सोक करायचं आहे आणि मग छान असं आपला केक होतो. तुम्ही या पद्धतीनं करता. असं जुगाड तर मी करते बाबा, तुम्ही करता का नक्की सांगा. आता हे करताना थोडंसं आता मला शूट करायचं आहे, त्याच्यामुळे मी व्यवस्थित करते तुमच्यासमोर. पण व्यवस्थितच करतो आपण, पण व्यवस्थित असं करून घ्यायचं. आणि शूट कॅमेरासमोर म्हटलं की आणखी गडबड होऊन जाते, त्याच्यामुळे. पण काही नाही प्रॉब्लेम, अगदी छान होतो. तुम्हाला जर वाटलं की हे तिरकं वगैरे झालं किंवा सटकलं तर तुम्ही त्यामध्ये टूथपिक टाकू शकता, पण मी नाही टाकली. माझ्याकडे डीप फ्रीज आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यातच छान सेट करून घेते केक आणि मग पुन्हा फायनल फिनिशिंगला घेईन. तर या पद्धतीने डॉलचा फ्रॉकचा जो शेप आहे तो बिना टीनचा किती छान आला आहे. आणि आता तो सेट करून झाला आहे सुद्धा. आणि मी बनवणार आहे येलो कलरची डॉल, पण थोडीशी गडबड झाली इथे, तेही सांगते. ऑर्डर आली होती यांच्याकडे आदल्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं होतं रसमलाई पाहिजे, पण पिंक कलरचा फ्रॉक पाहिजे. आणि आहोंनी मला सांगायचं तर त्यांनी मला सांगितलं नाही. जनरली मी पिंक कलरचाच बनवते. आता जस्ट एक 2-4 दिवसापूर्वी बनवला, तुम्ही व्लॉगमधून बघितला असेल तर. आणि तोही छान झाला होता. आणि तेव्हा ह्यांना वाटलं की मी पिंक कलरचाच फ्रॉक बनवेन, पण मी म्हटलं रसमलाई फ्लेवर आहे, चला येलो कलरचा बनवून बघूया आणि तुमच्यासोबत एक वेगळ्या कलरची डॉल शेअर करूया. येलो कलरची क्रीमसुद्धा मी बनवून घेतली आहे. फार डार्कही नाही, अशी लाईट येलो कलरचीच बनवली. पण झालं असं की त्यांनी सांगितली होती पिंक कलरची डॉल. आणि जेव्हा डॉल केक घेऊन वरद शॉपमध्ये गेला तेव्हा आहो वरदला बोलले की अरे पिंक कलरची बनवायची होती. मग आवनचा मला कॉल आला,
म्हटलं अहो तुम्ही मला ॲटलिस्ट बोलायचं तरी काल ना की पिंक कलर बनव, फक्त 1 किलोचा डॉल केक बनव असं ते बोलतात. त्यांना माहिती आहे डिझाईन वगैरे मी माझ्या हिशोबाने व्यवस्थितच देत असते. आता ब्रश जो आहे तो झिगझॅगसुद्धा मी हात हलवला आहे, बघू शकता. बोलता बोलता तुम्ही केकही बघू शकता आणि छान असा इफेक्ट आला आहे. आता मी घेतलेला आहे R11 नंबरचं नोझल आणि अशी फ्रील तयार करून घेणार आहे. हात फक्त थोडा शेक करत जायचं आहे आणि छान असा केक तयार होतो, फ्रील तयार होते. आणि डॉलच्या वरच्या साईडला म्हणजे डॉलला म्हणाल तर मी व्हाईट कलर दिलेला आहे. आपल्या फ्रील तयार करून झाल्या. मध्येच मला एक कॉल आला, त्यांच्यासोबत बोलता बोलता मी केक करून घेतला आणि 5 10 किलोचे केक होते, त्याच्यामुळे मग तेही करायचे होते. त्याचं एडिटिंग थोडंसं बाकी होतं, त्याच्यामुळे तो उद्या येतील ते. आणि नक्की बघा उद्याचा व्हिडिओसुद्धा. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि फायनल डॉलचा लुकसुद्धा मी तुमच्यासोबत देणार आहे. तर आता ही इन्सर्ट केलेली आहे मी डॉल, हातातच डॉल डेकोरेट करायची. आणि आता इथे डॉलच्या कमरेच्या तिथे मी थोड्याशा फ्रिल्स तयार करून घेते, म्हणजे जेणेकरून आणखी थोडीशी सुंदर अशी आपली डॉल दिसेल. तर बघा किती छान दिसते. अगदी सिंपल आहे, डॉल तयार करणं अजिबात अवघड नाही आहे. मी अगदी जवळून तुम्हाला इफेक्ट दाखवते. डॉल केक रेडी झाला की थोडासा सिल्वर स्प्रे करा, म्हणजे अगदी शायनी अशी आपली डॉल दिसेल. आता इथे मी या पद्धतीने फ्रिल्स तयार करून घेतल्यात आणि छान झाला होता केक. मला तर पर्सनली आवडला. आता तुम्हाला आवडतो की नाही माहीत नाही, पण हो एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे आपला जो व्हिडिओ आहे तो आणखी 4 जणांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही हेल्प होईल. तर या पद्धतीने बिना टीनचा डॉल केक तुम्ही केला आहे का हा नक्की सांगा. आणि ही गडबड झाली, पण नंतर कस्टमरला असं पटवलं यांनी की पिंक कलर संपला होता म्हणून येलो कलर वापरला. तर तुमच्या बाबतीत असं झालं आहे का नक्कीही सांगा. आणि बघा अगदी जवळून किती सुंदर अशा फ्रिल्स झालेल्या आहेत आणि सिल्वर कलरचा स्प्रे केल्यामुळे केकसुद्धा अगदी शायनी सुंदर दिसत आहे. अगदी व्यवस्थित फिनिशिंग मी केलेली आहे. बघा किती सुंदर एक एक फ्रील अशी जशी उचलून खावी असा दिसतोय. तर असो रसमलाई आहे म्हणजे टेस्टलाही सुंदरच असेल. आवडला तर नक्की लाईक करा. बाय.